ನೀವು ಜಾತ್ರೆಗಳಂದ್ರೆ ಹೆಂಗಾಗ್ತಾವಂದ್ರ ನಮ್ ಗ್ರಾಮದಾಗ ಮಾತ್ರ ಆಗ್ತಾವ. ನಮ್ ಗ್ರಾಮದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾವ. ಗ್ರಾಮದಾಗ ತಾಂಡದಾಗ ಅಷ್ಟೇ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಯವ್ರು ಅಷ್ಟೇ ಬಂದು ಜಾತ್ರೆ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ಈ ಜುಗ್ನು ಮಹಾರಾಜರ ಜಾತ್ರೆ ಹೆಂಗಾಗ್ತದಂದ್ರ ಇದು ತಾಂಡಕ್ಕಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಜಿಲ್ಲಾಕ್ಕಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ರಾಜ್ಯಕ್ಕೂ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇದು ದೇಶಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಇದು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು ನೋಡಿದ್ರೆ ಇದು ನೋಡಕತ್ತಿದ್ದೆ. ಅದು ಎಲ್ಲಾರು ಯಾರ್ಯಾರು ಗೆಸ್ಟ್ ಲಿಸ್ಟ್ ಅದ ಅಂತೇಳಿ ಕರ್ನಾಟಕದವರು ಅದಾರ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಅದಾರ, ಗೋವಾದವರು ಅದಾರ, ದಿಲ್ಲಿಯವರು ಅದಾರ, ಇನ್ನೇನ್ ಯಾರು ಉಳಿದಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇನ್ನೇನು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇದೊಂದು ಮುಂದೆ ಏನಾರ ಆದ್ರೆ ಬೇರೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಗಿರ್ಸ್ದವ್ರನ್ನು ಗೆಸ್ಟ್ ಹಾಕ್ತಾರ ಮಹಾರಾಜ. ಸೊ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು ಎಷ್ಟು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಭಕ್ತಿ ಅದಂದ್ರ, ಈ ದೇವಿ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಭಕ್ತಿ ಅದಂದ್ರ ಇಡೀ ದೇಶದವ್ರು ಇಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದೇನೋ ಒಂದು ಆಕರ್ಷಣೆ, ಆ ಭಕ್ತಿ ಮನಸ್ಸು ಜಗ್ತದ. ನಾವು ದರಾ ಜಾತ್ರೆಗೆ ನೋಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷದವ್ರು ಇರ್ಲಿ, ಈ ಪಕ್ಷ ಅಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿ ಇರ್ಲಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇರ್ಲಿ, ಜೆಡಿಎಸ್ ಇರ್ಲಿ, ಎಲ್ಲಾ ಪಕ್ಷದವರು ಇಡೀ ದೇಶದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಎಲ್ಲರೂ ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಏನಪ್ಪಾ ಇದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನಾರ ಮಾಡ್ಬೇಕು, ಈ ದೇವರಿಗೆ ಏನಾರ ಮಾಡ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡೋಣ ಏನದ ಒಂದು ಇದು ತೋರಿಸ್ತಾರ. ಅದು ಬಹಳ ವಿಶೇಷವಾದ. ಅದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ತಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ದಂಗ ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡಿದಾರೆ, ಸಮಯ ಬಹಳ ಇಲ್ಲ. ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಮಾಡಿದಂತ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ತಮ್ಗೆಲ್ಲ ಗುರ್ತದ. ಈ ತಾಂಡಾಕ ಸುಮಾರು ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್. ಇವತ್ತು ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸ ಇರ್ಬೋದು, ರಸ್ತೆಗಳಿರ್ಬೋದು, ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಮಹಾದ್ವಾರ ಇರ್ಬೋದು, ಇಂಥ ಅನೇಕ ಕೆಲಸಗಳು ಇವತ್ತು ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಈಗಾಗಲೇ ಸಮಯ ಬಹಳ ಆದ್ರಿಂದ ನಾವು ತಾವು ಕೂಡ ಎಲ್ಲ ಹಸುವಾಗೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಪಾಪ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಏನೋ ಟೈಮ್ ಆಗ್ಯದ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಮುಂದ ಹಾರೋದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮಹಾರಾಜರು ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಲಾಸ್ಟ್ ಮಾತಾಡೋದ್ರಾಗ ಏನು ಅರ್ಥ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ದೇವಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ಲಿ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸುತ್ತೆ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಸೇವಾಲಾಲ್, ಜೈ ದುರ್ಗಾದೇವಿ. राठौड़ साहब, माननीय सब व्यासपीठ पर बैठे हुए महोदय और आप जुगनू महाराज के सब फॉलोअर्स, मुझे कहने में बहुत खुशी है कि मैं कोकण से बिलोंग करता हूँ और कोकण में जुगनू महाराज जी के जो फॉलोअर्स हैं वो खाली बंजारा समाज के नहीं है, ऑल मतलब सब जात धर्म के फॉलोअर्स हैं और उनका वहाँ के डेवलपमेंट में भी बहुत बड़ा रोल है। ये कार्यक्रम में सही में महाराष्ट्र के फॉर्मर सीएम एकनाथ शिंदे साहब भी आने वाले थे और इंडस्ट्री मिनिस्टर उदय सामंत भी आने वाले थे। कुछ गवर्नर के पास प्रोग्राम होने की वजह से उन दोनों को आने को नहीं मिला और इसीलिए संजय जी भी यहाँ पे आए हुए हैं। संजय जी हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट के एक बहुत कामयाब मिनिस्टर है जो कम से कम हमारे महाराष्ट्र में 10% बंजारा समाज है उनका प्रतिनिधित्व करते हैं और उनके भी बहुत फॉलोअर्स हैं। उन्होंने इरिगेशन के डेवलपमेंट में बहुत हमारे यहाँ काम किया है। मैं जुगनू महाराज जी को कहना चाहता हूँ कि संजय राठौड़ जी भी आपके साथ है, डिप्टी सीएम भी आपके साथ है, उदय सामंत भी आपके साथ है, हमारे यहाँ के बहुत सारे एमएलए जो है, विधायक है, वो आपके साथ है। आपका करिश्मा गोवा में भी है, तो आप इतने बहुत अच्छा काम करते हो, तो इसलिए आपको यहाँ पे जो जो डेवलपमेंट करनी हो आप संजय जी को बताइए, हम सब मिलके आपके साथ है, ये कहता हूँ और रुकता हूँ। धन्यवाद। बंजारा समाज सारी हिंदुस्तान में हर नेता एक जय सेवालाल गिरे, जय सेवालाल। हर लोगों मुने में नरेंद्र मोदी जी ने पकड़न, मुख्यमंत्री जी पकड़न, आज जय सेवालाल आज से मुने मारो कैसे कहतो आपण बंजारा समाज देश में प्रमुख समाज, आज आपण देश में बंजारा समाज प्रमुख समाज देश रघुवीर दिवस सचिन पहला तो बंजारा समाज आज आपण से आज समारंभ में
आपण एक बेवडो आपण कुणशात कोई पार्टी गिटी काय छे आपण समाजवाद से एक वेन देश में आपण शक्ति दगाए घन जरूर भाइयों अब हमारी एक विनंती छ आज जनगणती चालली जाती जनगणती जाती जनगणती कर्नाटकात चालली छ आता गोवा रोगी गण छ हम मुंबई में तो ऑलरेडी हम शंकर पवार साहब हमसे कोण गली गली घर घर जान केंद्रेचा कि तम जाती गणते हाजर हो अति भी तम विनंती करू छो अतसे आया छो असो मौका मत गवाओ मैं झगड़ा पूछो ये यानी अपन पूजा चढ़न मालूम छे शिवालाल महाराज भोग चढ़न मालूम छे अगर तुम जाति जनगणति हाजिर हो तो वो शिवालाल महाराज जरूर चढ़ भाइयों ये घन जरूर आपण आगे पिढी वाच आगे जनरेशन वाच तो मुझे विनंती करू छो एरपच 2027 येते आपण सारी देश में जनगणति चालवाच आज आपण से एक वेळ आता हमारा अर्जुन रामपाल मोठे देवानंद चव्हाण अच्छे मोठे मोठे नेता शेच मग भारत देश में मग बिजापूर आहे मग धन्यवाद करू छो बिजापूर आहे धन्यवाद करू छो आज मैं एमपी होणू तो बिजापूर आता केटी राठोड जे नेलर नायक पण हम एसएम गाले आणि एमपी होगेचा बार बेटा एमएलए च ये क्रांतिकारी भूमि च आज जगनू महाराजन विनंती करू तो तुम लीड लो बापू संजय बाबू राठोड आज सारी हिंदुस्तान में भिड़ रोज आज फंक्शन में भिड़ रोज अब संजय राठोड साहब भी आपण मन काय हाथ पास देख रही छे वन नेशन वन नेता आपण संजय राठोड साहेब हुकूम देगे जामण आपण से बन आपण एक वर्ष काय करतो एक नेता आपण प्रोजेक्ट करायचा आगे प्रियोस आपण प्रोजेक्ट करायचा भाइयों देरवास आज तमुचन आज अतरा आजोय रीती अतरा कार्यक्रम केल्याचो अबे रमेश जीजीनी भी एमपी आज नगर घ्यायचं आणि से पार्टी रामे द्यायचं शंकर पवार साहेब तमुचन धन्यवाद करू छो दिल्ली में शिवालाल जयंती 8 वडा केल्याचं 8 वडा संत शिवालाल महाराज दिल्ली में गली में हर लोग मानते शिवालाल महाराज स्कूलचं आज आपण बंजारा समाज एक सेन आज हम कर्नाटक में जैसे बोला लागे साहब संजय साहब कर्नाटक में थोड़ा अच्छा नहीं लगता हमको हमारे मंत्री में भी नहीं दिए मंत्री के लिए कर्नाटक सरकार में और तेलंगाना में हमारे समाज को मंत्री दे दिए आज महाराष्ट्र सरकार को धन्यवाद करता हूँ दो मंत्री रहे उधर दो मंत्री भारत देश के हमारे फंडावी साहब को भी मैं धन्यवाद करता हूँ हमारे समाज को रिकग्नाइज कर आज इतना बड़ा पद दिए धन्यवाद करण वक्त थोडं कम छ संजय साहेब वाचे सांभाळायचं आज वेदिके बेडिजन धन्यवाद करण तमुचन रामनाथ हाथ जोडन पार्टी वाचे मग सांगू बोलो शिवालाल महाराज की बोलो नकीशा बंजारा की बोलो भारत माता की धन्यवाद ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರೇ ಈ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರದ್ಧೆಯ ಸಹೋದರಿಯರೇ ಈ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ ಕರುಣ ಮಿತ್ರರೇ ಹಿರಿಯರೇ ಪೂಜ್ಯ ಗುರುಗಳೇ ಇವತ್ತಿನ ಈ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ ನನಗೆ ಭಾಗ್ಯ ಇವತ್ತು ನಾನು ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಇರಲಿಲ್ಲ ಆದರೆ ಗುರುಗಳು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಕಾರ್ಡ್ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ರು ನಾನು ನೋಡಿದ್ದಿಲ್ಲ ಗುರುಗಳು ಫೋನ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನಾನು ಬಂದೇ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ನಾನು ಬಂದಿನಿ ಇದು ನನ್ನ ಅದೃಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾವಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ನೋಡ್ರಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ದೈವಾದಿಗಳಿದಿರಿ ದೇವರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಭಕ್ತಿ ಅದ ನನಗೂ ಕೂಡ ದೇವರಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಅದ ಆದರೆ ನಾ ಏನೇನು ಈಗ ಹೇಳ್ದಂದ್ರೆ ನೀವು ಯಾರೂ ನಂಬುದಿಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಘಟನೆ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಡೆದಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಜನ ನನ್ನ ಮತ ಕೊಟ್ಟಾರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತ್ರ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ ಆದರೆ
ಈ ಮಠದ ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ವಿಶ್ವಾಸ ಅದ, ದೇವರ ಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ಅದ. ಹಿಂದೆ ಗುರುಗಳು ಏನೇನು ನನ್ನ ಕೆಲಸ ಹೇಳ್ಯಾರ ಆ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿಕೊಡ್ಲಕ್ಕ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿನೂ ಕೊಟ್ಟಿನಿ. ಮುಂದೆ ಏನು ಇದ್ರು ಈ ಅರ್ಜುನ ನನಗಿಲ್ಲ ಏನೇ ಕೊಡ್ರಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ, ಮುಂದಾದ್ರೂ ಕೂಡ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾನು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಇವೇನೋ ನೀವೆಲ್ಲ ಈ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನೀವೆಲ್ಲ ಈ ಭಾಗದ ಜನ ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿರಿ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾನು ಸಾಯುವವರೆಗೆ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಒಂದಿಷ್ಟು ನನ್ನ ಮಾತು. ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಪರವಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಮುಖಾಂತರ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ವಾದ್ಯ ಸಂಗೀತ ಯಾರು ಬಾರಿಸ್ತಾ ಇದ್ರು ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ. थोडी मोठी मोठी कार्यक्रम करावं उमेद जाधव साहेब आणि समाजेन एकता करेलो पूर्ण देशेरो असं उमेद जाधव साहेब आपलं माझे खासदार साहेब उमेद जाधव साहेब वर जे गुण सर म्हणजे कार्यक्रम माझे थोडी कतराई खासदार वेळ समाजेन वेळ नगर गे पण उमेद जाधव जसो साहेब आपण खासदार हो सके बोली जमरनी मा ब्याव एक कारण घर मु खुश તમે आपण चार बामण टांगले में घर में बनाओ तो समझ जाओ था उमेद जाधव कम से कम 5000 लोगों दिल्ली में ट्रेनिंग दिल्ली रान कार्यक्रम कराओ असो उमेद जाधव साहब साहब मला अनु लागा सर ये वेळे पर थोड़से मुझे बहुत खुशी हो रही है कि मैं दूसरी बार आज यहाँ पे ये पवित्र तीर्थ क्षेत्र के जगह पे दर्शन हेतु यहाँ पे आया हूँ। सही तरीके से कल तक हमारे जो मुख्य नेता है शिवसेना पार्टी के, जो महाराष्ट्र के सीएम रह चुके हैं, अभी डिप्टी सीएम है एकनाथ जी शिंदे साहब, उनके साथ उदय सामंत जी, मैं सब हम आ रहे थे। पर महाराष्ट्र में आप सभी को पता है कि अभी कल से एक नया थोड़ा सा इश्यूज आ गया है और उस इश्यू के लिए राज्यपाल ने मुख्यमंत्री सीएम और दोनों डिप्टी सीएम को आज अर्जेंट मीटिंग लगाया और उस कारण हमारे एकनाथ शिंदे साहब यहाँ पे आ न सके। उन्होंने संदेशा दिया है जुगनू महाराज को कि जल्दी दर्शन हेतु वो यहाँ पे पूरा परिवार को लेके आएंगे और महाराज जी का भी दर्शन लेंगे, दुर्गा देवी का भी दर्शन लेंगे। मैं इस व्यासपीठ की क्षमा याचना चाहता हूं और किरण भैया थोड़ा सा हमारा बंजारी में बात करना चाहता हूं, क्योंकि हमारे लोगों को थोड़ा सा मेरे ख्याल से गोरमाटी नहीं बोले, हमारी गोर भाषा नहीं बोले तो उनको थोड़ा सा ऐसा लगेगा कि हमारा आदमी आया आणि हमारच बोली बोलो कोणी बरोबर છે कोणी तो તમને સવેને જય સેવાલાલ। भाइयों जनाबी आपण बंजारा लोक एक जागा आवचा एकेमेकर खबर विचाराचा પછી खबर वायाम रो गोळ खायम रो किंवा कुसोरी कार्यक्रम लिधे तो जसो हिंदी में आपण कहता कि कैसे हो आप, इंग्रजी में कहता कि हाउ आर यू, पण बंजारा में आपण काही कहता पंच पंचायत राजा भोजेर सभा पचारे लाख न पचारे सवा लाख सभा से आनंद भाई से कसळ आपण से मार बंजारा बाप यानी भाई बहना कसळ वाळू छो तो आपण कहता कसळ वाळू सा। आपण समाजेर श्रद्धास्थान सद्गुरु हाथीराम बाबा, संत सेवालाल महाराज, लखीशा बंजारा, संत रूपसिंग महाराज, सामकी याडी, सामत दादा, जेता भाया, रामराव बापू, संत लक्ष्मण चैतन्य बापू, असे अनेक संत पुरे देशभर आणि ओमय आपण राजकीय क्षेत्रेम सुद्धा आपण दिशा दर्शावा जसो हमार महाराष्ट्र कैलासवासी हमारो दैवत वसंतराव नाईक साहेब असे अनेक सब हमार समाजेर संत थोर समाज सुधारकेर म खरे अर्थेची नवळ करू छु वने वंदन करू छु आणि आपले समाजेर खरे अर्थेची जसो वेगवेगळे क्षेत्रेम काम करे वा लोक भी वेगे वसे पूर्वज सुद्धा हमार वेगे
नेहमी म्हणणार उल्लेख करू છું કે આપણે સમાજે સુરવીર અલાઉદ્દલ ગોરા બાદલ જંગી ભંગી મીઠો ભૂકિયા વીર પિનસિંહ बिजरावत दुर्गावती राणी झलकारी राणी विरंगना मुलकी येदूर खऱ्या अर्थाची नाम मारा देशभरेत जर आपण विचार केले तो असे काही मोठे नाम सुद्धा आज हवाल आता वाद किदे की देशेमाई आज बंजारा समाज जर लोकसंख्या आपण विचार केले तो जवळपास 12 ते 15 करोड ही आपण बंजारा समाज लोकसंख्या आहे आणि आज समाजे वेगवेगळे राज्य आपण समजारावचा वेगवेगळे राज्य वेगवेगळे नामे ती आपण ओळखावचा जसो की गोर बंजारा काही जागा कच बंजारा कच गोरमाटी कच लबाणी कच लबाना कच लंबाडा कच बाजीगर कच लंबाणी कच उत्तर प्रदेश नायक करण कच फक्त आपले लोक कच राजपूत बंजारा कच सुगालीकरण कच सुगाली बंजारा कत बामनिया बंजारा कत गवारिया बलाडिया बंजारा कच असे वेगवेगळे राज्य हमारो बंजारा समाज वेगवेगळे नामे ती ओळखावता पण भाईओ તમને સભેને માલુમ છે કે આપણો बंजारा समाज एक रेर बाद भी अलग अलग रिजर्वेशन हमारा जसो आता उल्लेख वेगवेगळे कॅटेगरींचा जसो कर्नाटका दिल्ली आणि पंजाब शेड्यूल कास्ट कॅटेगरी मा आपण सा आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिशा में आपण शेड्यूल ट्राइबल चा छत्तीसगढ़ गुजरात हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान में आपण ओबीसी चा आणि महाराष्ट्र में हम वसंतराव नाईक साहेब पुण्याची विमुक्त जातींचा थोडाफार हमने आधार मोडलो तो पण आबुई आधार चालू था आणि आज તમને सभेना मन इस केर की आज देश भरे गोर बंजारा समाज 12 ते 15 करोड रेर बाद वेगवेगळे कॅटेगरी वेगवेगळे रिजर्वेशन राहता पण आपण रोटी बेटी व्यवहार आपण सारखोच आज તમને सभे मालूम की बोली भाषा एक किरण भैया तुम्हाला मैं सांगतो की 12 ते 15 करोड़ हमारा समाज है देश भर में बोली भाषा एक बोलते हैं हम खाना पीना एक है रोटी बेटी का व्यवहार है हमारा त्योहार एक है हमारा सन त्योहार सब एक है खाना पीना भी हमारा एक है पूरे देश में मैंने दिल्ली में बताया था दिल्ली में क्या बताया था ओम बिरला साहब के उमेश यादव साहब ने कार्यक्रम रखा था उसमें मैंने बताया था कि ओम बिरला साहब हम एक ही खाना खातिरदारी हमारे बंजारा समाज में जो करते हैं तो मीठा क्या खिलाने का तीखा क्या खिलाने का ये हमारी क्वालिटी है और हमारा पूरे बंजारा समाज का जैसा एक सोड़ोई आइटम है वो पूरे देश में सोड़ोई बनाते हैं हम नारेजा बनाते हैं मीठा हमारा वैसा ही है और देश भर में ये सब बातें एक रहने के बाद बंजारा समाज सही तरीके से आज आप सबको मैं ये बताऊंगा कि बंजारा समाज वो टाइम पे जो लवान मार्ग से जाता था एक दूसरे ठिकान पे लोगों को रसद पहुंचाता था और लवान मार्ग लद्दी करते थे आज हमारे बंजारा समाज में एक हिंदी शायर ने बोला है कि एक बंजारा गाए जीवन के गीत सुनाए हम सब जीने वाले को जीने की राह बताए यानी दूसरे को जीने की राह बताने वाले हम बंजारा समाज है और आज આપણે સભે માલમ છે કે આપણે સમાજે ખરે અર્થેથી જગેન વાટ હોતા પ્રયત્ન આપણો સમાજ आज देशेम करमेलो होतं अखंड हिंदुस्थानेम करमेलो આપણો પૂર્વજ પૂરો દેશેમ અખંડ हिंदुस्थानेम ફરતો હતો આપણો સમાજ તમને સભે માલમ છે કે આપણો સમાજ जो काही लबान मार्ग आपण व्यापारेर मार्ग इंग्रज आड बाद आपण हे मार्ग ती हायवे किती तर रेल्वे नाकेच ही इतिहास नोंद पण आज आपण समाजेर संस्कृती ही जर विचार किती तो हडप्पा मोहनजोदडो सिंधू संस्कृती हे माहिती आजही सिंधू संस्कृतीर इतिहास हमार समाजेर अनेक वाता अनेक उदाहरण આપણે દેખેન મળે છે આપણે બંજારા સમાજેર ઇતિહાસ ही गौरवशाली वैभवशाली छ परंतु આપણે સમાજેર इतिहास कोई लखे कोणी कारण आज આપણો दुर्भाग्य छ
कि आशिया खंडे शेती मोटो व्यापार करे वाळो हमारो लकीशाह बंजारा जो सभेती मोटो देशे सभेती मोटो किल्ला बांधलेलो છે લોહગઢ નામેરો ફોર્ટ वो આપણે ગોરમાટીરો આપણે ગોરુરો બંજારારો પણ કદી આપણો કોઈ લખે કોની મોગલ વજીર અશરફ ખાન તમને मालूम भी है उन्हें इतिहास है जो हमने ना ताम्रपट दे मिलो था वो ताम्रपट काय लख मेले मालूम था रंजन का पानी छप्पर का घास दिन के 3 खून माप जहां जंगी भंगी के बैल खड़े वहां अशरफ खान के घोड़े रुके जब तक अशरफ खान के घोड़े रहते थे खरे आते थी भंगी जंगी जो बैल बळद अपन वो रकाडे जागा वो तो परमिशन दे पर ताम्रपट हमार बंजारा समाजे जनारो मोगल वजीर अशरफ खान दे मिलो छ तुम विचार करो कि जो हमारे बळदे ना हमारे बळदे मान र तो बंजारा समाजे कितना मोटो मान दिया ये विचार तुम करो अनकरम खरोद आज देशेंद्र स्वतंत्र वेर बाद આપણે જો માન સન્માન મળે જાવ છે એ આજ આપણે બહુડો જ કઈ આપણે સભે માલમ છે કે આપણો આટલા મોટો વૈભવશાળી ઇતિહાસ રેર બાદ બી આજ આપણે અન્યાય વેગે અત્યાચાર વેગે इंग्रज આપણે દેશે માર બાદ એક 1871 ક્રિમિનલ ક્રાઇમ એક્ટ આપણે લગા દીને આમાં ઉલ્લેખ આતા કીધે આપણો રીતિ રિવાજ એક આપણો ખાણ પાણ વ્યવસ્થા એક બોલી ભાષા એક તરી વેગવેગે नामेती आपण आरक्षण आज देशे મળરો છે અને આજ જર આપણે સભે માલમ વે કે જર આપણો માન સન્માન હક અધિકાર આરક્ષણ નોકરી પરત મળવાય તો જાત ન્યાય જનગણના जो વ્યવહાર છે वो જાત ન્યાય જનગણના આપણે ના ઉલ્લેખ વિચાર પૂર્વક કરો લાગીએ आपण जर खरे काढते ती कर्नाटका वाला केंद्र के हम अनु लखावता मध्य प्रदेश वाला केंद्र के हम अनु लखावता महाराष्ट्र वाला किए हम अनु लखावता तो આપણો સમાજનો નુકસાન વે જાય અનકરણ જનગણના ઈ ફક્ત નોંધ છે ની તો ઈ બંજારા સમાજે અસ્તિત્વ નોંધ છે હનુમન વાટત અનકરણ તમને સભેમાં તો વિનંતી કરું છું કે આજ આય વાળે કાળે ये આપણે જનગણના આપણે વિચાર પૂર્વક નિર્ણય લે છે મત સમાજનો એક છોટો જો કાર્યકર્તા છું ભાઈઓમાં કઈ ફાર મોટો છે ની તમાર સભે પ્રત્યક્ષ અપ્રત્યક્ષ આશીર્વાદથી મને સંધિ મળી છે मैं 4 વાર મંત્રી બન્યો છું 5 વાર નિવડન આવી છું અને મને જે વાત કરતે આવતો મહારાષ્ટ્ર હદે જાણી તો मैं કરત રહું છું હવાલા તો ઉલ્લેખ કીધે ઉમેશ જાદવ સાહેબ શંકર પવાર સાહેબ કે हमारो संत सेवालाल महाराज मैं नेहमी पूछूं कि जसो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर તમને માલમ છે કે ઉસ સ્વાભિમાની સમાજ बाबा साहेब नामे थी एकत्र पूरा देश भर में बचे तो हम देश भर में सेवालाल महाराज नामे थी 500 स्टेटर लोग एकत्र वाचा पर सेवालाल महाराज खरे अर्थी जन्म ठिकाण हवा सुवर्णकुंड कुपार केवीए किंवा गुट्टी बेलारी वीए वने मधायवाळ छे पण समाधी स्थळ ही महाराष्ट्र में पोरादेवी पण पोरादेवी काय स्थिति र अरे देश भर में 12-15 बंजारा करोड़ बंजारा समाज लोग पण सेवालाल महाराज समाधी पडरी थी खचरी थी पाणी चुरो तो बर्बाद होता काही विकास सुविधा पुरी आणि मग खऱ्या अर्थी रामराव बापूर के वरती ही सुरुवात किदो आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट कंती जवळपास 750 कोटी रुपया लाताळे आ मोठं विकास काम करे आणि फक्त हमारो बंजारा समाज मंदिर बांधो कोणी सेवालाल महाराज जी हमारा श्रद्धा स्थल ये तो हम डेवलप करे अमृतसर तम जाओ सोनेर मंदिर हमारे देश भरे पूर्ण विश्व सरदार लोग अमृतसर जाओ नांदेड़ जाओ मातो टेकत बाबा साहेब आंबेडकर माने वाला मागासवर्गीय लोग हम भी माना था वो चैत्य भूमि यानी नागपुर दीक्षा भूमि में जाओ किंवा मोम जाओ पर हमारो श्रद्धा स्थान पोरा देवी विकसित करो ये हमारी जवाबदारी है कारण वो विकसित करे प्रयत्न मत कीधो वो तो जे पद्धति आपण बंजारा विरासत ही हमार नंगारा म्यूजियम निर्माण कीधो तम वो तो दान बंजारा विरासत जना देखियो देशेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब और उद्घाटन करे हम बनाए थे तमने मैं वीडियो भी आता बताया वाला छु कि कैसे पद्धति थी आज वो तो काम चालू है तब देखो कि बंजारा विरासत हमार पूर्वज कैसे कैसे पद्धति थी
वेगवेगळे संघर्ष करून आते ताणी आयचं पण वो अनेक राजा थी ये राजा सामान वो राजा घर ले जाते थे व्यापार करते थे अनेक उन्हें संकट आए संकट हल्ला वो और बाद इंग्रज आए इंग्रजी थी हम कसे पद्धतीने संघर्ष केले पण आज आवडा वैभवशाली इतिहास रे बाद भी बंजारा समाजेर प्रश्न अडी अडचण अभी अति भयंकर कि कर्नाटक में हमने रिजर्वेशन जरी मोडरो भी है तरी हमार बंजारा समाजेर तांडेर काही परिस्थितीचं बंजारा समाजेर इतर बाबतीत काही परिस्थितीचं तुम एम्प्लॉयमेंट नौकरी रोजगार देखो एम्प्लॉयमेंट देखो आज हमार मन वाटत कर्नाटक कई लोग हमारे महाराष्ट्र आर्थिक राजधानी मुंबई में काम धंधा कर रहे थे आज कर्नाटक तांडे तांडे काही परिस्थिती फार काही आची परिस्थिती छेनी भाई अनेक तांडे तो मना आखिर पाणी आता आवतं की जायन रस्ता रही नहीं अनेक तांडे बाकी जो सुविधा खरंच सब आते सामाजिक शैक्षणिक आर्थिक हमारा समाजेर विचार विचारो ही भूमिका लेता नहीं देश भरे नेता लोग हमारे समाजेर जो मोटे मोटे काम कर रहे थे मल आणखी आपण लेता नहीं सभेन सोबत लेर प्रयत्न करू मारो अजेंडा की मग तेरे पक्षीय राजकारण करो कोणी मग केली केलो कोणी की येन मत घालो वन मत घालो मतदाने येन निवडन लाव वन निवडन लाव मग केलो की जेर जेर गता काम कर रहे था कोई कांग्रेस भी है कोई भाजपा भी है कोई हम शिवसेना में कोई अलग अलग पार्टी भी है तो जत ते पार्टी रेड का होतं तम रो तम मोठे मोठे पद मिळालो पण जना समाजेर वात आवज जना धोळे झेंडा रेड जय सेवालाल केताणी हम एक मिलावा ही भूमिका लेताणी आज देश भर कबूल तमने सभेना मग केन हरकत छे की अनेक आप उत्तर प्रदेश गोतो मध्ये छत्तीसगड गोतो मध्य प्रदेश गोतो अब ओडिशा जाऊ काही देर बाद असे अनेक वात सब वात मन समज रीतानी छोटो सो कार्यकर्ता करत ये सब वात में लेर प्रयत्न करू आज तमने न महाराष्ट्र भी अनेक वात में छोड़ा प्रयत्न करू महाराष्ट्र वाला कोई भी है मालूम है कि गोर बंजारा साहित्य अकादमी म्हणजे हमार कोई इतिहास लगो कोनी पण भविष्य में हमार पीढ़ी न हमारो इतिहास मालूम पड़ी जाओ कारण हम गोर बंजारा समाज अकादमी निर्माण की दे मुंबई में मोटो सेवालाल भवन हम बांधरेचा 25 मजला इमारत आणि मग सेवालाल भवन में पूर्ण देश भरेर गवर्नमेंट कोई भी आओ तो धोळे झेंडा रेड होता रेर हाकेरी होता खरे अर्थी एक आइकॉनिक बिल्डिंग होता निर्माण विचारो ही भूमिका हमारे संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव वो तो सरकारी पद्धती जाहीर जाओ वो पद्धती आज हम वो तो प्रयत्न किए आणि आज मान्य करले तो सरकार वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था हमार महाराष्ट्र बार्टी सारथी महाज्योती असे वेगवेगळे समाज सर्व वेगवेगळी संस्था कार्यरत मार लक्ष्य आवगो की हमार गोर बंजारा समाजेर जो विद्यार्थी जो स्टूडेंट वने सर्व अशे पद्धतीने संस्थाच्या करून हम वनारटी अशे पद्धतीने हम स्थापन किए अब राष्ट्रीय स्तरे सुद्धा हमार मागणी पण देशर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब येती जरा कार्यक्रम में लाए जरा भी वन बोलो शिष्टमंडल हम बोले और बात अनेक गुणा होती हम मांगनी कर रहे थे कि हम देश भर में बंजारा समाज एक था आणि एक था तो जसो हमार उमेश जाधव साहेब को कि वन नेशन वन कैटेगरी वन नेता पण मार ही केवळ की वन नेशन वन कैटेगरी आणि वन रिजर्वेशन म्हणजे खरे अर्थी मार ही केवळ की तम रिजर्वेशन ने विरोध छे नी तम भी संघर्ष कर रहे तो मन मालूम से कर्नाटक है कसे पद्धतीने रिजर्वेशन काढे सर्व हमार गोर बंजारा प्रयत्न विरोध फार मोठ चालत ओय हमार सब लोग जे पद्धतीने संघर्ष करे तो तने हमने डिस्टर्ब करे छे तमार पुढेला हम था परंतु जता हम ओपन चा जता हम ओबीसी चा जसा महाराष्ट्र विजयम चा तो हम हमार मांगनी कर रहे था कि हम देश भर गोर बंजारा एक था आणि एक हमारे बंजारा समाजे देशर प्रधानमंत्री किंवा देशर गृह मंत्री अमित शाह साहब इन्हें सातत्य भेटन हम की मांगनी कर रहे था कि हम ये पद्धति हमने रिजर्वेशन बंजारा बोली भाषे खरे अर्थी संविधान 8वें अनुसूची म्हणजे शेड्यूल लेन 8 शेड्यूल लेन लो ही सुद्धा हम मांगनी करे था जसो अब केंद्र स्तरे जसो कर्नाटक एक बात हम आचो हमने दिसाई कि आता तांडा निगम से तमारो
वो धरती हमारो केंद्र स्तरे तांडा निगम वेचाव बंजारा साहित्य अकादमी वेचाव आणि देशेर प्रधानमंत्री मन वाटत આપણે જરા પોરા દેવી ના આય તો રામરાવ બાપુ नेहमी કહેતો હતો કે સેવાલાલ મહારાજે પગડીને એક વાર ધોકે સારું દેશેર પ્રધાનમંत्री आई जाओ आणि હું प्रधानमंत्री लायक काम तो हम सीधे पर जना हम होती बेसन बोले सब जना देश हम कर्नाटक के लोग आंध्र के लोग तेलंगाना के लोग महाराष्ट्र के लोग हम हमारी मीटिंग में उठी दो आणि जना हम उनके कि देश भरे हमारा हजारों થી તાંડો છે પણ તાંડેમ જાહેર રસ્તા છે ને પીએન પાણી છે ને મારી આડી બેન અનેક તાંડેમ માતે રોટલા લેતા ही पाणी सरू दीदी किलोमीटर जारी हमार साटा तोड़े वाला समाज हमार खरे अर्थे की मेहनती समाज तो पूरा देश भरे खरे अर्थे की एक तांडा निगम निर्माण वेचाणो आणि वन दरवर्षी 25,000 करोड रुपया तरतूद वेचाणो ही मागणी हम और सब करमेले था आणि वो आज खरे अर्थे की खरे आयवाळ कायम તમને દિસાય આમ બોલેपेक्षा કરણ વતારો મારો સ્વભાવ છે બોલન તો સબદ વતાવ છે પરંતુ કરણ વતાણો ઈ ફાર મહત્વ છે કારણ આયવાળે કાયમ તમને અતરાજ ક્યું की केंद्रीय स्तरे बंजारा विकासेर स्थापना निगमेर स्थापना आणि एक स्वतंत्र मंत्रालय उकळवी ही भूमिका मार जो छ वो भूमिका लेता ही मत चालू छु राष्ट्रीय स्तरे बंजारा तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापना वो प्रस्ताव सुद्धा वेगोच अंतिम स्तरेच पुरे देशे मार बंजारा भाई बहनेन म आता एक अतराज विनंती करू की जसो आदरणीय जुगनू महाराज हम देखा था की जुगनू महाराज पूर्ण म्हणजे वरे पगे मिगलीच काय न वाटत मला म्हणजे आत्री काळजीच की म आबेर निवडणुकीत हमने मन पाडे सारू खूप मोठ षडयंत्र रचले होते की संजय राठोड निवडून नाही चाव पण आत्रायमय धामधुमी हो प्रचारे जुगनू महाराज मन आताळी म आहे कोणी तो मन आताळी आशीर्वाद दिनो सुंदर आत्रा धामधुमी दी मारे मतदार संगे माताळी कुनी हमारो दिवो वलाई ने चाणो संजय राठोड आत्रा काळजी करे वाळो आपणो गुरु जुगनू महाराज आणि जुगनू महाराजे खरे अर्थाची आज जो पद्धतीचे काम चालू છે महाराष्ट्रात तो हम वर शब्द महाराज ने जो स्वाभाविक किरण भैया आता बोलो की फक्त बंजारा समाजच जुगनू महाराज वर शिष्य छे नी इतर समाज सुद्धा शिष्य છે इतर समाजेर लोक सुद्धा वर वाट देखासे की जुगनू महाराज आई चाहो हमने आशीर्वाद दे चाहो आणि कारण आयवाळे कायम जुगनू महाराजेर खरे अर्थाची आदेशे वो जैसी जैसी वाट बताया वो वाटे हम चालेर प्रयत्न करेवाचा मग गोर बाहेर अत्रास क्यों की अनेक बात हमने मालूम छ अनेक बात जाहीररित्या बोलते अनेक बात म्हणजे सब खुलो आपण कदाचित पत्ता खुले करे रमे नहीं पण તમને માં એક આયવાળે કાયમ કહેવાય છું कि हम जर 10-12 करोड़ गोर बंजारा समाज देशम था तो देशे राजकारणे हवा पलटार ताकद हमार गोर बंजारा समाज आणि ही बात तम लक्षात रखाडलो की आयवाळे काळे राजकारणे म नेहमी केव करू छु दी वात आपण करेच एक तो किंग म्हणेच किंग म्हणजे राजा किंवा राजा बळावळोसमाई आपण गिनती वेई जाओ किंग वेई जाओ किंवा किंग मेकर वेई जाओ पण आज हमार स्थिती आज तो किंग तो आपण वाजनी आणि किंग मेकर ही आपण कोई मान्यता तयार केली केली निवडून बी दिले केली मत बी घाल दिले तो कधी तुमचे मतच भेटले नाही दबाण्याचे बंजाराचे बरोबर नाही तो हनु भूमिका न रही जाओ આપણે મતે अस्तित्व આપણે विचार करून करी जाओ आय वाळे काळे हमार समाजेर काही हितेरो छ हमार काही वाईट छ हमने कशे पद्धतीने मुंड्यान जाणो लागी ही भूमिका लेता एक छोटो सो कार्यकर्ता करण म वाटचाल करू छु तमार सबेर आशीर्वाद मार कुटेला रेडो जुगनू महाराज तो छ परंतु आज તમને सबेर મને માહિતી શુભેચ્છા દઉં છું આયવાળ લડાઈ કદાચિત अब તમને માલूम છે की आपण पूर्वज जसे पद्धतीने संघर्ष केले ते संघर्षशिवाय काही मिळे नाही આપણે प्रत्येक मने में किंवा घरे में तमने मात एक बात लक्ष्य रखाड़ लेव लगे वो बात आज कि हम शोषण करती जमात छे नहीं हम शासन करती जमात चा हम 12 करोड़ हम सरकारे रेवाळा जमात चा सरकारे पूर्ण बेसेवाळा 20 ठरावाळा जमात चा ही भूमिका लेता ही चालव लगी आणि आयवाळे काळे नक्कीच हमार समाजेर जो काही विकासेर अनेक मुद्दा छ
जसो कर्नाटकेर विषय अलगच, महाराष्ट्र विषय अलगच, राजस्थानेर विषय अलगच, ये सब विषय एकत्र लेता आणि जेमाय अडचण छे नहीं तो हम एकत्र का कोनी वेरे कर्नाटके वाले वाटत कि महाराष्ट्र वाले सोबत भळ जाए तो आपण जो मळो तो वो भी चलो जाए, तेलंगाना वाले वाटत तो ये वादेर विषय हम बाजू रखना था, पण जो विषय हमारा वादेर विषय बाजू रखना, जो विषय एकत्र लेता आणि हमें जायचं तो आय वाले काळे जनती केंद्र स्तरे राज्य स्तरे जे वात हमें करते आहे वो वात करे प्रयत्न हम करेवाचा. मग परत તમને મને माहिती शुभेच्छा आता दूचू आणि आय वाले काळे जे वणा समाजेर वात रिय जना पक्ष सोडन गट सोडन सब हम एक वेदान समाजेर वात सोडाया अशे पद्धतीर भूमिका प्रत्येक गोर बंजारा समाजेर रही चाणो ही भूमिका रखाडो मन वाटत हमार मुगली बाई भी आता ही कच्च भाई जय शेवालाल आपला मुगली बाई भी खऱ्या अर्थी समाजेर ಒಂದು ಅತ್ರಿ ತಳಮಳ. ಮಾತಾ ದುರ್ಗಾದೇವಿ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೋತ್ಸವ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಅನೇಕ ದೇಶದ ನಾನಾ ಕಡೆಗಳಿಂದ ಅನೇಕ ಭಕ್ತಾದಿಗಳು, ಶಾಸಕರು, ಸಚಿವರು, ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಇನ್ನೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜಾತ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಅವ್ರು ದೇವಿಗೆ ಬೇಡ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ತದೆ. ಅವ್ರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಹರಕೆ ತೀರಿಸ್ತಾರೆ. ಬೇರೆ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದ ತಾವು ಕಂಡಿರಿ, ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದ CM ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಮಗೆ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಒಂದಾದರೆ ಇನ್ನೂ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಚಾಲೂ ಆದರೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಬರಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಒಂದು ಚಾಲೂ ಆಗಬೇಕು ಬಿಜಾಪುರದ ಬೇಗ. ಹಾಂ ಆಯ್ತು ರೀ, ಆಯ್ತು. ಇವತ್ತು ದೇವಿಗೆ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಮುಖಾಂತರ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆ ಮಾಡಲಾಗುವುದು ನಮ್ಮ ಸಂಜಯ್ ಭೌರಾಟೋಡ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ.